अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरेव तमसा राशि नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनम्रदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सूतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। बहुरंगे माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी। बहुरंगे माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा। पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचा चीन। तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचा चीन। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान। ओम श्री राम राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग ओवी 1 ते 25। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जो जैन, ऐका मग तो अनंतुम, परताते असे मनतुम, पैगा तू योग युक्तू झालासी आता, मज समग्राती जानसी आयशे, आपुलिया तळहातीचे रत्न जैशे, तुझ ज्ञान सांगीन तैसी विज्ञानेशी, यथ विज्ञानी काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावी तेची लागे, मग ज्ञानाची ये वेळे, झांकती जाणीवेचे डोळे, जैशी तिरी नाव न ढळे ट्यंकली शांती, तैसी जाणीवा जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू आईनी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, यर प्रपंच हे विज्ञान, तेत सतबुद्धी सत्यबुद्धी ते अज्ञान, हेही जान, अर्जुना तया नाव ज्ञान, यर प्रपंच हे विज्ञान, तेत सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जान, आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेषे करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाई जय, जेने सांगत याचे बोलणे खुंटे, ऐकत याचे व्यसन तुटे, हे जानने साने मोठे उरोने दी, ऐशेवर मजे गुड, ते की जेल वाक्या रूढ, जेने थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे, पैगा मनुष्याची या सहस्त्र अंशा, माझी विपाईले याची एत दिवसा, तैसे या दिवसे करा भाऊ असा, माझी विरळा जाणे, जैसा भरले या त्रिभुवना, आतू एक एकू चांगू अर्जुना, निवडून की जैसे ना लक्षवरी, की तया ही पाटी, जे वेळी लोह मांसात घाटी, ते वेळी विजय श्रीच्या पाठी एकची वैशे, तैसे असतेच्या महापुरी, रिघताती कोटी वरी, परिप्राप्तीच्या पैल तिरी विपाईला निघे, मनवुनी सामान्य गानो हे सांगता वडील गोटी गाहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके, तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया, निजांगी निजांगाची, तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती मनी जय, जे अष्टदा भिन्न जाणी जय, लोकत्रय निपजय स्तव, हे अष्टदा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी दर्शी जरी मानसी,
तरी तेची गा आता पर्यशी विवंचनाम आपते जगगण मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आटे भाग या आटाची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्थ ती नाम व्यवस्था जीव ऐशी जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोहम पय बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळीकेचे करणे जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरी जय ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे तयभूत सृष्टीची पडे टांक साळम चतुर्विध ठसा उमटो लागे आपेसा मोला तरी सायासा परीथरची अनानम होती 84 लक्ष थरा येरा मितीने निजे भांडारा भरे आधी शून्याचा गाभारा नानी आशिम ऐसे एक तुके 5 भौतिक पळती भवस टाक मग ती समृद्धीचे लेखम प्रकृतीची धरी जे आखोनी नाने विस्तारी पाटीत याची आटणी करी माझी कर्माची या विहारी प्रवर्तू दावी जे आखोनी नाने विस्तारी पाटीत याची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 38व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। विभीषणाचा वृत्तांत समूळ सांगे हनुमंत तेने तुष्टला श्री रघुनाथ उल्हासत स्वानंदे। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकम। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुण राम ऐशी दी प्रेम काही कळम। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी।
कळेल येतैसे गाईन मी तुझा जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवन तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 38व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून श्री गुरुचरणी पनिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात रामभक्त रामदूत भक्त सखे हनुमंतराया विभीषणाचा समूळ वृत्तांत रामरायाला सांगतात। तो वृत्तांत ऐकून रामरायांना सुख वाटतं, समाधान वाटतं, उल्हास वाटतो। रामरायांना आनंद होतो। ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषला रघुनंदन सुग्रीवादी वानर गण त्या प्रती आपण धर्म सांगे। हनुमंत याचे मुखातले शब्द विभीषणाच्या वृत्तांताचे रामरायांनी ऐकले। रामरायांना बरं वाटलं आणि नळ नीळ जांबुवंत सुग्रीव आणि बाकीची सगळी वानर मंडळी त्यांना धर्म काय असतो, रीत काय असते, परंपरा काय असते याचं ज्ञान भगवान परमात्मा सांगू लागले। सद्भावेची संपूर्ण अथवा कपटे आलिया शरण त्याशी नाही सर्वता मरण सत्य भाषण हे माझे। एखादा सद्भावानं आपल्याला शरण येऊ द्या किंवा एखादा कपट भावानं आपल्याला शरण येऊ द्या, त्याला मारलं जाणार नाही, त्याचा घात केला जाणार नाही, त्याला अभय दान दिलं जाईल, त्याला अभय वचन दिलं जाईल। हे बोलणं माझं सत्य आहे। रामप्रभू बोलतात, माझी करावया माझा करावया घात शरण आली अलंकानात त्याशी माझा अभय हस्त जाना निश्चित कपी सर्व वानरांना रामराया म्हणतात, जरी कपट उद्देशानं माझा घात करण्यासाठी स्वतः राजा रावण जरी शरण आला तरी त्याला सुद्धा मी अभय दान देणार, अभय वचन देणार, त्याचं संरक्षण करणार। हे सर्व वानर मंडळींनो तुम्ही लक्षात घ्या। शरणांगता पासाव मरण आमाशी सर्वता नाही जाण हे माझे सत्य भाषण वानरगण तुम्ही जाणा। आणि दुसरी एक गोष्ट रामराया सांगतात, जो शरणांगत आलेला आहे त्याच्यापासून आपल्याला भीती, त्याच्यापासून घातपात होण्याची, मरण येण्याची अजिबात शक्यता नाही, हेही माझं सत्य भाषण आहे। वानरगण तुम्ही हे लक्षात घ्या। रामराया बोलतात, शरणागताशी क्रोधानळी जो कोणी उचलील अंगोळी त्याची करीन मी होळी शरजाळी वर्षोणी। मला शरणागत आलेल्या त्या शरणागताला कुणी जर रागाने बोलेल, कुणी जर त्याच्याकडे बोट करून बोलेल तर मग त्याची गय केली जाणार नाही। त्याच्यावर असंख्य अशा प्रकारे बाण, त्या बाणांचा वर्षाव करून रामराया म्हणतात, मी त्याची होळी करून टाकीन, त्याला संपवून टाकीन। म्हणून शरणांगताला कुणी दोष द्यायचा नाही, कुणी रागावायचं नाही।
जो कोणी माझा शरणागत त्याशी जेने लाविला हात त्याचा मी करीन घात निश्चितार्थ हा माझा. जर कोणी मला शरणागत आलेल्याला हात लावण्याचा म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निश्चित मी घात करीन. रामरया सांगतात श्रीराम कृपेचा कल्लोळ श्रीराम शरणागत वत्सल श्रीराम तो दीन दयाळ प्रेम प्रांजळ श्रीराम. खरोखर अतिशय प्रांजळ शुद्ध अंतकरणाचा भक्तिभावार्थाचा दिनाचा दयाळ असणारा शरणागताचा मायाळू वत्साला कृपेचा कल्लोळ असणारा असा भगवान परमात्मा आहे. श्रीराम स्वानंदे गर्जत बिभीषण तो शरणागत त्यासी माझा अभय हस्त अन त्वरित भेटीसी. रामरया आनंदानं गर्जना करू लागले. बिभीषण मला शरण आलाय ना त्याला माझा अभय दान आहे त्याला माझा अभय हस्त आहे. माझ्या भेटीला बिभीषणाला ताबडतोब घेऊन या. आईशे बोलता रघुनाथ सुग्रीवा सहित हनुमंत उडाले पै आकाशात जुत्पत्ती युक्त स्वानंदे. रामरयाने बिभीषणाला माझ्या भेटीला आणा असं सर्व अन्नरा समक्ष सांगितलं. राजा सुग्रीवाला ते पटलं. राजा सुग्रीव हनुमंत अनेक असणारे म्हणले मुख्य वानरवीर आकाशामध्ये उडाले. देखो निया वानर जात उडती बोले रघुनाथ शरण आली अलंकानात अभय हस्त त्या माझा. वानरांचा आवेश रामरयाने पाहिला. रामरया पुढे बोलू लागले राजा रावण जरी मला शरण आला तरी त्यालाही माझं अभय हस्त आहे त्यालाही माझं अभयदान आहे. शरण आली या सर्वथा बिभीषणाहून अधिकता सुखी करीन लंकानाता जान तत्वता वानरेशाम. राजा सुग्रीवाला रामरया म्हणतात बिभीषण तर शरण आलेलाच आहे पण जर राजा रावण शरण आला तर बिभीषणापेक्षा अधिक सुख त्याला देईन अधिक त्याच्यावर प्रेम करीन. हे सुग्रीवा माझं वचन आहे असं रामरया बोलतात. रावण अथवा विभीषण दुष्ट नष्ट हो दुर्जन मज आलिया शरण अभयदान त्या माझे. रावण शरण येऊ द्या किंवा विभीषण शरण येऊ द्या दुष्ट दुराचारी चांडाळ दुर्जन जरी मला शरण आला तरी मी त्याला जीवदान देईन. त्याच्या पाठीशी नितांत सदैव उभं राहीन. त्यानं काळजी करण्याची गरज नाही त्याला माझं अभयदान आहे. जो भी तसे शरणागता मरण भय ज्याचे चित्त जय न पावे तो सर्वता जान तत्वता कपिराजा. रामरया म्हणतात जो शरणागत आलेल्याबद्दल चिंता करतो शरणागताकडून मरणाची भीती व्यक्त करतो तो कधीच विजय प्राप्त करू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. ज्याचे पोटी सभयता कैसे निर्भय शरणागता तैसे नाही श्री रघुनाथा निशंकता निर्भय. रामरया निधडे आहेत निशंक आहेत निर्भय आहेत. ज्यांच्या पोटी कसलंही भय नाही ते कोणाला घाबरणार आहेत. अहो राजा रावणाला तर काही रामप्रभू घाबरतात का? नाहीच. मग विभीषणाला कसे घाबरतील किंवा शरणागत आलेल्याला कसे घाबरतील? पण ज्याच्या पोटी भीती आहे तो सहज कुणालाही घाबरू शकतो. तो निर्भय राहू शकत नाही अशी भित्र्याची अवस्था असते. ऐकोनी श्रीरामाचे वचन
अवघे विस्मित वानर गान गाढी श्रीरामाची अंगवन निदडा पूर्ण निशंक. श्रीरामाच्या मुखातले शब्द ऐकले सगळे वानरगण नवल करू लागले. भगवान परमात्म्याची अंगवन पुरुषार्थ मोठा आहे म्हणले. श्रीराम कसा आहे तर निधड आहे, पूर्ण परब्रह्माचा अवतार आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच शंका विकल्प रामरयाच्या अंतकरणामध्ये नाहीत असे वानर विचार करू लागले. श्रीराम चित्ती नाही चिंता मरण भय नाही रघुनाथा हाची शरण्य शरणागता ऐसे समजता मानले. भगवान परमात्मा कोणालाही घाबरत नाही. भगवान परमात्मा कसलीही चिंता करत नाही. भगवान परमात्मा अवताराची राशी आहे, त्यामुळे त्याला जन्म नाही मरण नाही. मग मरणाची भीती कशी असेल रामाला? शरणागत आलेला शरणागताचं रक्षण करण्यासाठी शरण जाणारा रामराय आहे. हे सर्व वानरवीरांना पटलेलं आहे, कळून चुकलेलं आहे. ऐसा श्रीराम समर्थ अवघ्या ती प्रीती बोलत जेते विभीषण शरणागत ते समस्त पातले. असा श्रीराम नेटका आहे, समर्थ आहे. अवघे सगळे वानर बोलू लागले आणि जिथं विभीषण थांबलेले आहे, शरणागत आलेले आहे, तिथं सगळे पोहोचले. देखताची विभीषण सुग्रीवे दिदले आलिंगण विभीषणा भाग्य संपूर्ण वानर गण वानिती. विभीषणाच्या जवळ राजा सुग्रीव आलेले, विभीषणाला कडकडून मिठी मारलेली आलिंगन दिलेले आणि विभीषणाच्या भाग्याचा महिमा सगळे वानरगण वर्णन करू लागलेले आहेत. नळ निळादी समस्त अंगद आणि जांबुवंत अवघे आलिंगन देत भाग्यवंत विभीषण. नळ नीळ अंगद जांबुवंत सगळ्यांनी विभीषणाला कडकडून मिठ्या मारले, आलिंगन दिलं. विभीषणा धन्य धन्य तुझं भाग्य म्हणू लागले. देखताची हनुमंता उल्हास विभीषणाच्या चित्ता त्याच्या चरणी ठेवणी माता सप्रेमता सदगदित. हनुमंत याला विभीषण महाराजांनी पाहिलं. विभीषण महाराज तात्काळ हनुमंतरायाच्या चरणावरती आपलं डोकं टेकवतात. हनुमंतरायाचं दर्शन विभीषण घेतात आणि हनुमंतरायाला पाहून एक भक्तिप्रेम विभीषणाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले आहे आणि प्रेमानं विभीषणाचा कंठ दाटून आलेला आहे, सदगदित झालेला आहे. माता पिता बंधू भगिनी तुझी सका मज लागोणी तुझ वाचोनी त्रिभुवनी आन कोणी असे नाम. माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझा सखा हनुमंत तुझ्याशिवाय कोणी नाही रे. सगळी नाती गोती माझी तुझ्याशी जोडलेली आहेत. त्रिभुवनामध्ये तुझ्या वाचून दुसरा माझा सखा कोणी नाही. विभीषण बोलतो. रावणाची संपूर्ण कथा सांगितली त्या हनुमंता स्वराज्य स्वरद तेजोनी माता शरण रघुनाथा मी आलो. रावणाची कथा हनुमंतरायाला या वानरांना राजा सुग्रीवाला अंगदाला नळ नीळ जंबुवंताला विभीषणाने सांगितली. माझं राज्य, माझी नातेवाईक, माझी संपत्ती, माझी आई हे सगळं सगळं मी सोडलं हनुमंता आणि मी रामरायांना आता शरण आलेलो आहे असा विभीषण बोलू लागला. ऐशी सांगताची गोष्टी हरिके बाष्प दाटे कंठी सुख स्वानंदे जडो निमिटी पडिला सृष्टी मूर्छित. विभीषण महाराज सांगत आहेत, कंठ दाटून आलेले आहे,
स्वानंदानं सुखाला मिठी पडलेली आहे. आणि विभीषण महाराज त्या स्वानंदाच्या भरामध्ये अतिशय सुखाच्या स्थितीमध्ये सृष्टीवर म्हणजे पृथ्वीवर मूर्छित पडलेले आहेत. त्यासी मूर्छित पडता उल्हास हनुमंताची चित्ता उचलो आणि या स्वानंदता उल्हासता लिंगी. विभीषण मूर्छित पडलेले आहे. हनुमंतरायाच्या चित्ताला आनंद झालेला आहे. कारण किती प्रेम आहे, किती आनंद आहे. आनंदाच्या भरामध्ये आनंद उत्सव साजरा करताना मूर्छित अवस्था झाली. त्या मूर्छित झालेल्या विभीषणाला हनुमंतरायांनी उचललं, कडकडून आलिंगन दिलं. अंगा अंग स्पर्शन हनुमंताची आलिंगन तिने पावला समाधान सुख संपन्न विभीषण. हनुमंतरायाच्या अंगाचा स्पर्श विभीषणाच्या अंगाला झाला. हनुमंतरायांनी कडकडून विभीषणाला मिठी मारली, आलिंगन घडलं आणि त्यामुळं विभीषणाची सुखी समाधानी सुख संपन्न अवस्था झाली. कृपेने बोले हनुमंत विभीषणा तू भाग्यवंत तुझ तुष्टला श्री रघुनाथ कृपावंत कृपाळू. हनुमंतराया विभीषणाला म्हणतात, विभीषणा खरोखरच तू धन्य आहेस, भाग्याचा आहेस. आज तुझं भाग्य उदयाला आलेलं आहे. रामरायाने तुझ्यावर कृपा केलेली आहे. जो भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, कनवाळू आहे, अशा भगवान परमात्म्याची तुझ्यावर कृपा झालेली आहे. श्रीरामे बोलाविले भेटी वेगे चाला उठा उठी मनोनी धरिला भाऊ वटी वनरा पोटी आल्हाद. हनुमंतराया म्हणतात, विभीषणा रामरायाने तुम्हाला त्यांच्या भेटीसाठी बोलवलेलं आहे. चला आता ताबडतोब आपण रामरायाच्या भेटीला जाऊया. म्हणून हनुमंतरायाने विभीषणाला ताबडतोब परत एकदा मिठीत घेतलेले आहे. आणि हे पाहून सर्व वानरांना आनंदी आनंद झालेला आहे. भेटावया श्री रघुपती विभीषणाशी धरो निहाती वेगे उठीला मारुती वानर पंक्ती समवेत. रामरायाच्या भेटीला विभीषणाला घेऊन जाण्यासाठी विभीषणाच्या हाताला हनुमंतरायाने धरलेले आहे. ताबडतोब हनुमंतराया उठलेले सर्व वानर मंडळी समवेत रामरायाच्या भेटीला विभीषणाला घेऊन येऊ लागलेले आहेत. श्रीराम नामाचा गजर करीत चालले वानर नामे उचंबळीला सागर नामे अंबर दुमदुमले. जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम 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 सीता राम राम राम. जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान असा नामाचा गजर करत सगळे वानर मंडळी निघाले. आणि त्यामुळं ते आकाश भगवंताच्या नामाच्या ध्वनीनं सागर उचंबळल्यासारखं दुमदुम होऊन गेलं. भेटावया शरणागता भाऊ स्फूर्ती श्री रघुनाथा आलिंगावया अति शीघ्रता श्रीराम चित्ता आल्हाद. आपल्याला शरण आलेल्या विभीषणाला भेटण्यासाठी रामरायांनाही आनंद झालेला आहे. भाऊंना स्फुरण आलेलं आहे रामरायाच्या. कधी एकदा शरणागत विभीषण येतोय आणि त्याला एकदा मी कधी कडकडून मिठी मारतोय, आलिंगन देतोय, अशी रामरायाच्या चित्ताची आल्हादयुक्त अवस्था झालेली आहे. शुभ चिन्हे डोळे लवती हरिके अष्टांगे थरकती शरणागता श्रीराम प्राप्ती आल्हाद चित्ती भेटीचा. रामरायांचा उजवा डोळा लगू लागलेला आहे. शुभ शकुन होऊ लागलेले आहेत. आनंदानं अष्टांग रामरायाची थरारलेली आहे. शरणागताला श्रीरामाची प्राप्ती होणार आहे आणि श्रीरामांना शरणागत भेटल्याचा आनंद होणार आहे. अवलोकावया शरणागता
नेत्र पल्लव न हालता येणे उल्हासे श्री रघुनाथा उत्कंठता भेटावया. शरणागत आलेल्या विभीषणाला पाहण्यासाठी भगवान परमात्मा एकटक पाहू लागलेले आहेत. उल्हास झालेला आहे रामरायाला, उत्कंठ लागलेल्या विभीषणाला भेटायला. एरीकडे हनुमंत धरोनी विभीषणाचा हात सुग्रीवादी कपी समस्त आले गरजत हरिनामे. इकडं हनुमंत या विभीषणाच्या हाताला धरून राजा सुग्रीव आहे, नळ आहे, नीळ आहे, जांबुवंत आहे, अंगद आहे, बाकीची सगळी शूरवीर वानर मंडळी आहेत. रामनामाची गर्जना करत विभीषणाला घेऊन आलेले आहेत. देखता श्रीराम दर्शन विभीषण घाली लोटांगण मस्तकी धरिता त्याचे चरण आपणा आपण विसरला. रामरयाला समोर पाहिलं. विभीषणाने रामरयाच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं, लोटांगण घातलं, लोळण घेतली. रामरयाचे पाय आपल्या मस्तकावर धारण केले आणि विभीषण आपण विसरला. देहीच विदेही विभीषणाची अवस्था झाली. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावेल माझा बरे केशी राजा कळो आले. आता देहाचा विसर पडला तरच भगवान परमात्मा कळणार आहे. हा देह मी नव्हे हे सरे तेव्हा उरला उरे विठ्ठल अशी अवस्था विभीषणाची झालेली. विसरला यौराज्य संपत्ती विसरला सी पुत्र संतती विसरला राक्षस जाती श्रीराम मूर्ती देखता. श्रीरामांना पाहिलं विभीषणानं, आपण युवराज आहे हेही विसरला. आपल्याला मुलं आहेत, बाळ आहेत, बायका आहेत, पोरं आहेत हेही विसरला. आपण राक्षस जातीचं आहोत हेही रामरायाला पाहिल्यानंतर विभीषण विसरला. विसरला जीवित्व जीव विसरला देह अहंभाव विसरला शिवत्व शिव श्री राघव देखता. विभीषण आपण एक जीव आहे, आपण कुणीतरी विशेष आहे. मी एक विभीषण आहे, मी एक युवराज आहे, लंकेच्या राजाचा भाऊ आहे हा अहंभावी विसरला. एवढंच नाही, जे उच्च कोटीचं तत्व असतं ते तत्व नियम सर्व काही द्वैत भाव विभीषण रामरायांना पाहिल्यानंतर विसरून गेला. राघवाला पाहिलं आणि अद्वैती अवस्था विभीषणाची झाली. राम देखताची दृष्टी विसरला द्वंद्व दुःख त्रिपुटी विसरला स्वदेशी सृष्टी आनंद कोटी श्रीरामा. रामाला विभीषणानं पाहिलं. सुख दुःख याची त्रिपुटी, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, हे सगळंच विभीषण विसरून गेला. स्वतःच्या देहाला विसरला. हे जगत जे मिथ्या आहे त्या मिथ्या जगताला विसरला. ब्रह्म सत्य जगत मिथ्या आहे. आणि ही विभीषणाची अवस्था रामरायांनी पाहिली आणि रामरायांना अतिशय आनंद झाला. ऐसिया परी विभीषण श्रीरामाशी अनन्य शरण सोये घालिता लोटांगण समाधान पावला. अशा प्रमाणे विभीषण महाराज रामरायाला अनन्य भावे शरण आले. जगाला विसरले, देहाला विसरले, भावाला विसरले, जीवाला विसरले, शिवाला विसरले, अहम भावाला विसरले. सर्व 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 बाजूला सरलं आणि कशाचाही संग न करता निसंग झाले आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं विभीषणाने. आणि सुख समाधान शांती विभीषणाला प्राप्त झाली. मन बुद्धी चित्त अभिमान
साधू राखे सावधान, तैसेची चौघेही प्रधान, अनिले शरण श्रीराम, मन बुद्धी चित्त अभिमान, साधू राखे सावधान, तैसेची चौघेही प्रधान, अनिले शरण श्रीराम. आपलं मन, आपली बुद्धिमत्ता, आपली चित्ताची चंचलता, आपल्या ठिकाणी असणारा अहंभाव, या सर्व गोष्टी साधू अबाधित राखतो. त्याचप्रमाणे विभीषणाचे चौघे प्रधान ही रामरयाला विभीषणानं शरण आणलेले. विभीषण महाराज आपल्या 4 प्रधानासह रामरायांना अनन्य शरण आलेले. आपण विसरलेले आहे आणि आपण विसरलेला विभीषण पाहून रामरायांना उच्च कोटीचा आनंद झालेला आहे. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हारी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगत जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्ण, तुकाला लोटांगणी मज ठाऊ द्यावाजी चरणी, हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना, त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षज नरस्या, अच्युता जनार्दना, उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना, त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षज नरस्या, अच्युता जनार्दना, उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.